त्याहीवरी संध्यास्नान संध्यासना भगवत भजन घडे पूर्व पुण्य भगवत भक्तिये उत्तम त्याहीवरी सत्संगाम काळ सातकाची परम लाभ जाणावा प्रेम प्रीतीचा सद्भाव आणि भक्ताचा समुदाव हरिकथा महोत्सव तेणे प्रेम दुरावे न दे आले एक काही करावे सार्थक जेणे पाविले परलोक परमंगल भजो युक्त ब्रह्मकर्म अथवा दयादान धर्म अथवा करणे सुगम भजन भगवंताचे अनुतापे करावा त्याग अथवा करणे भक्ती योग नाही तरी धरणे संघ साधू जनांचा नाना शास्त्र जाणवावी अथवा तिथे तरी करावी अथवा पुरश्रवणे बरवी पापक्षया कारणे अथवा तिथे परोपकार अथवा ज्ञानाचा विचार निरूपणे सारासार विवेक करणे पाळावी वेदांची आज्ञा कर्मकांड उपासना जेणे होते ज्ञान अधिकार पात्र काया वाचा आणि मने पक्के पुष्टी पडायची म्हणे काही तरी एक वचने सार्थक करावे जन्मा आणि याचे बळ काही करावे सबळ असे न कविता निर्फळ निर्धार होय देहाचे उचित काही करावयात नाही तर यथानुसक्त चित्तयुक्त सर्वोत्तमी लावावे हे काहीच दोन धरी तो मूर्ख काय होते जनी जन्मा येऊन तेने जननी वयाच कष्टविली नाही संध्या नाही स्नान नाही भजन देवाच नाही मंत्र जप ध्यान मानस पूजा नाही भक्ती नाही प्रेम नाही निष्ठा नाही नेम नाही देव नाही धर्म अतित अभ्यास व्रत नाही सद्बुद्धी नाही गुण नाही कदा नाही श्रवण नाही अध्यात्म निरूपण ऐकले कदा नाही बऱ्यांची संगती नाही शुद्ध चित्त वृत्ती नाही कैवल्याची जाती त्यामध्ये नाही नीती नाही न्याय नाही पुण्याचा उपाय नाही परस्त्रीची सोय क्रिया नाही विद्या नाही वैभव नाही चातुर्याचा भाव नाही कळा नाही राघव रम्य सरस्वतीचे शांती नाही क्षमा नाही दीक्षा नाही विक्री नाही शुभाशुभ काहीच नाही साधना शुची नाही स्वधर्म नाही आचार नाही विचार नाही आदर नाही परत्र नाही क्रिया मनाची कर्म नाही उपासना नाही ज्ञान नाही वैराग्य नाही योग नाही धारिष्ठ नाही काहीच नाही पाहता प्रती नाही त्याग नाही समता नाही रक्षण नाही आधार नाही वृत्ती नाही परमेश्वराची परगुणाचा संतोष नाही परोपकाराचे सुख नाही हरिभक्तीचा लेश नाही अंध आहे असे प्रकारचे जे जन हे चित्त